नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. डिझेल बसेसचं सीएनजीत होणार रूपांतर, परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येविरोधात महिलांचं आंदोलन आणि चैत्र नवरात्र उत्सवाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न. शहराच्या दिशेनं जाणाऱ्या तब्बल 240 डिझेल बसेसचं सीएनजीत रूपांतर करण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेनं घेतलाय. सुमारे 20 कोटींचा हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे या बसची कालमर्यादा आणखीन 5 वर्ष वाढणार आहे. या निर्णयामुळे नव्या गाड्या खरेदीवरील शेकडो कोटींचा खर्च टळणार असून प्रदूषणातही घट होणार आहे. सध्या टीएमटीकडे सुमारे 400 ते 450 बसेस आहेत. ठाणे शहराच्या विविध मार्गांवरून या गाड्या धावतात. असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा डोलारा डगमगलाय. आर्थिक चणचणींचा सामना करावा लागतोय. मात्र तरीही ठाणेकरांना स्वस्त आणि जलद प्रवास देण्यासाठी टीएमटीकडून नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत 303 नवीन ई बस घेण्याचं नियोजन आहे. सध्या ताफ्यात सुमारे 123 ई बस कार्यरत आहेत. 100 सीएनजी बसही ताफ्यात येणार आहेत. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 60 आसन क्षमता असलेल्या नवीन डबल डेकर बस सुरू करण्याचं नियोजन असलं तरी दुसरीकडे टीएमटीच्या ताफ्यातील 240 डिझेल बसेसची 10 वर्षांची वयोमर्यादा येत्या ऑगस्टमध्ये पूर्ण होते. नियमानुसार त्यानंतर या बस सेवेतून बाद कराव्या लागणार आहेत. नवीन योजनेतील बस येण्यास आणखीन कालावधी लागणार आहे. आत्ताच्या बसेसची सेवा अपुरी पडत असताना 240 वाहनं भंगारात काढणं टीएमटीला परवडणार नाही. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनानं या बस भंगारात काढण्याऐवजी त्यांचं सीएनजीमध्ये रूपांतर करण्याचा मार्ग स्वीकारलाय. यानंतर संबंधित वाहनांची वयोमर्यादा आणखीन 5 वर्षांनी वाढणार असून प्रवाशांची सेवा पूर्ववत ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती परिवहन सेवेचे अधिकारी भालचंद्र बेहरा यांनी दिली. ठाण्यातील माझिवडा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. या समस्येकडे पालिकेचं दुर्लक्ष असल्याचा आरोप करत परिसरातील महिलांनी हातात फलक घेऊन आंदोलन केले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षभरापासून विविध माध्यमातून ठाणे महापालिकेकडे नाल्याची भिंत उंचावण्याची तसंच नाल्याची नियमित साफसफाई करण्याची मागणी करण्यात येते. फेडरेशनच्या माध्यमातूनही अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र पालिकेकडून याकडे कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. दरवर्षी पावसाळ्यात माझिवडा परिसरातील लोढा भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून परिसराची तळ्यासारखी अवस्था होतीये. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रहिवाशांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा त्यामुळे सामना करावा लागतोय. या गंभीर समस्येकडे ना स्थानिक नगरसेवक, ना आमदार, ना खासदार लक्ष देत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील महिलांनी हातात फलक घेऊन प्रशासनाविरोधात आंदोलन करत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ठाण्याचं वैभव असलेल्या जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाचा यंदाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला. यंदाचं हे 31वं वर्ष असून श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या भव्य मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून सर्वांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी ठाणेकर सज्ज झालेत. या प्रसंगी राजन विचारे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी विधिवत पूजा करून आरती केली. त्यावेळेला उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महापालिका नगरसेवक शहाजी खुसपे इत्यादी उपस्थित होते. भूमिपूजन सोहळ्यादरम्यान शिवसैनिक, युवा सेना आणि युवती सेनेचे पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जांभळी नाका येथील हा चैत्र नवरात्रोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून ती ठाण्याची एक परंपरा आहे अशी भावना यावेळेला व्यक्त करण्यात आली. नागरिकांनीही या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं. आगामी काळात होणाऱ्या 9 दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं आयोजकांतर्फे यावेळेला सांगण्यात आलं. साजरी करण्यात येणार आहे. आज मंडप पूजन झालं, काय सांगाल अशा प्रकारे संपूर्ण सोहळा? मला वाटतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव यंदाचं 31वं वर्ष आहे आणि मला वाटतं ही देवी जी आहे धर्मवीर आनंदीके साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या देवीची स्थापना केली होती आणि 31 वर्ष झाली आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल, नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ही देवी मला वाटतं सर्व
ठाणेकर महाराष्ट्रातून सुद्धा या देवीचे भक्त आहेत, ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात. आणि मला वाटतं सर्व ठाणेकर त्याची वाट पाहत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या देवीचं आगमन होणार आहे आणि रामनवमीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सर यंदा काय देखावा मंडपाची कुठली प्रतिकृती तयार होणार? या वेळेला आपलं जो डेकोरेशन जे आहे एक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असं मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न आमचे शागीर म्हणून डेकोरेटर आहे ते करतायत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. देवीचे आगमन गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी भव्य दिव्य अशा मोठ्या मिरवणुकीने होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी सहस्त्रचंडी याग या ठिकाणी चालणार आहेत. आमचे नाशिकचे सुलाके महाराज म्हणून आहेत ते या ठिकाणी त्याचं हे करणार आहेत, नियोजन करणार आहेत. त्याचबरोबर नवदुर्गा पुरस्कार, त्याचबरोबर नवरत्न पुरस्कार ठाणे शहरातल्या सर्व लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींचा. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की या ठाण्यामध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम, तुम्हाला माहिती असेल ठाण्यामध्ये ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम या माध्यमातून होत आहेत. पहिल्या दिवशी जे या ठाणे शहरामध्ये आगरी कोळी मंडळी राहतात आणि त्यांच्या माध्यमातून त्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार त्या ठिकाणी पहिल्या दिवशी त्यांचा मान त्यांना दिलेला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल वारकरी पंथातल्या लोकांचा जे निवृत्ती महाराज जे आहेत हबब ते त्यांचं या ठिकाणी प्रवचन असणार आहेत. तिसऱ्या दिवशी उत्तर भारतीयांचा कार्यक्रम असणार आहे, त्या समाजात केलेल्या चांगल्या व्यक्तींचा गौरव करणार आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नवरत्न पुरस्कार आहे, महिलांसाठी बोंडला आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. असे विविध कार्यक्रम 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करून उत्तर भारतीयांसाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. असं 9 दिवस भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. नागरिकांना काय आव्हान? मला वाटतं ठाणेकरांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा. धन्यवाद. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19चे शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून यंदाचा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सन्मान स्त्री शक्तीचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. महिलांसाठी खास मराठी आणि हिंदी गाण्यांचा सदाबहार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमधुर गीतांच्या सुरावटींवर महिलांनी ठेका धरत वातावरण आनंदमय केलं. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे एका आजींच्या नृत्याचं. त्यांच्या उत्साहपूर्ण नृत्यानं उपस्थितांचं लक्ष वेधलं. वयाची मर्यादा न मानता त्यांनी संगीताच्या तालावर नृत्य करत उपस्थितांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण केली. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित महिलांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉ स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भाग्यवान विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसं देऊन गौरविण्यात आलं. त्यामुळे कार्यक्रमात अधिक उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं. या कार्यक्रमाला महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे समाजात स्त्री शक्तीबद्दल आदर आणि जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होते. महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ऋताताई आव्हाड सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉक्टर अमोल गीते यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात महिलाध्यक्षा मनीषा भगत, कार्याध्यक्षा फुलबानो पटेल आणि सबिया मेमन यांनी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात सुमारे 297 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
घर संसार सांभाळणाऱ्या मायभगिनी सर्व आघाड्यांवर मोठ्या हिमतीनं कार्यरत असल्या तरी स्वतःच्या प्रकृतीकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यातच संसाराचा गाडा हाकताना 2 पैसे वाचवण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन 8 मार्चच्या महिला दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महिलाध्यक्षा मनीषा भगत, कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन यांनी या शिबिराचं पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय तुळजाभवानी मंदिराशेजारी आयोजन केलं होतं. या शिबिरात सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकानं हृदयरोग तपासणी, किडनी, स्वादुपिंड, यकृत उपचार, दमा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजारांची तपासणी केली. या तपासणीमध्ये ज्या महिलांना आजार झाल्याचं स्पष्ट झालंय त्या महिलांवर मोफत शस्त्रक्रिया सिद्धिविनायक रुग्णालयात करण्यात येणार आहे. याप्रसंगी ऋता आव्हाड यांनी महिला घर चालवताना स्वतःच्या आरोग्याचं बजेट आखत नाहीत, त्यामुळे अनेकदा त्यांचे आजार बळावतात. म्हणूनच या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं असं सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमीच जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत आहे. महिलांच्या आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच आम्ही हे शिबिर आयोजित केलं असल्याचं मनीषा भगत यांनी सांगितलं. दरम्यान महिला दिनाच्या अनुषंगानं ऋता आव्हाड, मनीषा भगत यांच्या हस्ते महिला पत्रकार अनघा सुर्वे, रोहिणी दिवाण, सुचिता बिराजदार, सारिका साळुंखे, नम्रता सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. तसंच नवनिर्वाचित नगरसेविकांचाही यावेळेला सत्कार करण्यात आला. यावेळेला पल्लवी जगताप, रीटा यादव, निलिमा शेख, रेणुका लगुडे, ज्योती चव्हाण, संगीता लोकरे इत्यादी उपस्थित होत्या. महिलांसाठी खास आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं, काय सांगता? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिलांना आणि पुरुषांना देखील. आज जसं आपण आता बहुतेक शूट केलं आहे की आज सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे एक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं आहे. म्हणजे मी माझ्याही बद्दल बोलते की मी जरी जागरूक असलो तरी कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती असते तपासणी करून घ्यायला, आणि त्यामुळे सहसा कोणी डॉक्टरांपर्यंत मुद्दामून जाऊन करत नाही तपासणी, जोपर्यंत खूप त्रास होत नाही. आणि दुर्दैवाने आजही म्हणजे मी अगदी खरं बोलते, बऱ्याचशा घरांमध्ये बजेटमध्ये महिलांचं आरोग्य सर्वात खालच्या पातळीला असतं, आणि महिलाही आपल्या नवऱ्याला सांगेल तुम्ही करा, मुलांना सांगेल, पण स्वतः कधी जास्ती पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करत नाही. आतापर्यंत एक 4-5 महिलांची झाली आणि त्यांचं आरोग्य उत्तम आहे. आणि मी देवाकडे प्रार्थना करते आजच्या दिवशी की माझ्या सगळ्या भगिनींचं, मातांचं आणि त्यांच्याही सगळ्या घरातल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहावं. खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपण बघितलं असेल तर अजून देखील आपण इतक्या मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा करतो, पण अजून देखील महिलांना मूलभूत सुविधा मिळत नाही. त्याचबरोबर आरोग्यविषयक आता तुम्ही जसं बोलला की अर्थसंकल्प झाला, पण महिलांच्या आरोग्याकडे कुठेही दुर्लक्ष केलं जातं. हो, आपल्याकडे अजूनही बघाल की बालविवाह होत आहेत, आजही होत आहेत. बऱ्याच वेळेला पोलिसांना, कलेक्टर्सना त्याच्यामध्ये जाऊन इंटरफेअर करायला लागतं. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत एक थोडासा शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागामध्ये लांब शाळांमध्ये मुलींना पाठवत नाही. पण याच्यामध्ये सरकारने लक्ष घालायलाच पाहिजे 100%. आरोग्य सुविधा म्हणजे आपल्याकडे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना गव्हर्नमेंटनी कंपल्शन केलं पाहिजे की महिलांना, स्पेशली ज्या अल्प उत्पन्न गटातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी रेट्स कमी ठेवून जे काही रोगाचं आपण बघतोय की कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यानंतर गुडघे म्हणजे सांधेदुखी आहे, हार्टचे डिझिजेस महिलांना थोड्याफार आहेत, अशा सगळ्या ज्या लाईफ थ्रेटनिंग जे काही रोग आहेत त्याच्यासाठी महिलांना काहीतरी विशेष सवलती सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्सने दिल्या पाहिजेत. आपली जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते इतकी ओव्हरक्राऊडेड आहेत आता की आता त्यांच्याकडे जागा नाही आहे. जरी त्यांना करायचं झालं तरी जागा नाही. आणि बाकी मी एक महिला म्हणून सांगू शकते की पुरुष जोपर्यंत आम्हाला समानतेने वागवणार नाही तोपर्यंत आमच्यासाठी केलेले सगळे कायदे हे विफल आहेत. ठाणे शहरात मेट्रो 4 आणि 5, बोरोली ठाणे भुयारी मार्ग, साकेत माजोडा उन्नत मार्ग अशा विविध प्रकल्पांसाठी वृक्षांचे बळी दिले जात असताना आता नव्यानं तयार होणाऱ्या ठाणे शहरातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे तब्बल 3000हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यातील 519 वगळता उर्वरित वृक्षांचं पुनरोपण केलं जाणार असल्याचा दावा पालिकेनं केलाय.
पुनरोपण केलेले वृक्ष जगत नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जातोय. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाण्यातील वृक्षसंपदा नष्ट होण्याची भीती आहे. शहरात गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची गंभीर स्थिती आहे. मागील काही वर्षांपासून शहरात मेट्रो, भुयारी मार्ग, उन्नत मार्ग, रस्ता रुंदीकरण, जलवाहिनी टाकणं अशी विविध कामं सुरू असल्यानं रस्त्यातील खोदकामं, मालवाहतूक वाहनांमुळे कोंडीत भर पडतेय. वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कोंडी सोडवण्यासाठी वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो मार्गिका उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. मेट्रोचा आराखडा पालिकेनं महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मदतीनं तयार केला असून त्यासाठी 12,000 कोटीहून अधिक खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्प उभारण्यासाठी महामेट्रो आणि महापालिकेनं हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पासाठी शहरातील 3,212 वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी 519 वृक्ष पूर्णपणे कापणार असून 2,693 वृक्षांचा पुनरोपण केलं जाणार आहे. यातील अनेक वृक्ष देशी प्रजातीचे तर काही वृक्ष 15 वर्षांहून अधिक जुने आहेत. पुनरोपण केलेल्या वृक्षांचं जगण्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळे वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होतीये. याबाबत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे उद्यान अधीक्षक केदार पाटील, वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.